पुणे जिल्ह्यातील मोशी येथून एक भीषण अपघाताची भयंकर घटना सध्या समोर येते। जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड मोशी येथून तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेली एक खासगी बस बुधवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास शहरालगतच्या घाटात उलटली आणि त्यानंतर सगळीकडे आरडाओरड सुरू झाली। देवीच्या दर्शनासाठी जात असणाऱ्या या बसमध्ये एकूण 46 भाविक प्रवास करत असताना ही भीषण घटना घडली। घडलेल्या या भीषण अपघातात 46 भाविकांसोबत जे काही भयंकर घडलं ते ऐकून नक्कीच तुमच्याही अंगावर काटा येईल। नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। अपघातातील एका जखमीने दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील मोशी येथील 46 भाविकांना घेऊन एक खासगी ट्रॅव्हल्स बुधवारी सकाळी 6 वाजता तुळजापूरकडे रवाना झाली। दुपारी 1 वाजेच्या सुमारास तुळजापुरात दाखल झाल्यानंतर या भाविकांची सोय केलेल्या मंगल कार्यालयात सर्वांनी जेवण घेतलं। यानंतर देवीचं दर्शन करून सर्व भाविक त्याच बसनं मोशीकडे जाण्यासाठी सायंकाळी 6 वाजता परतीच्या प्रवासाला लागले। मात्र शहराला लागूनच असलेल्या घाटातील एका वळणावर ही बस रस्त्यावरच उलटली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तसेच शहरातील नागरिकांनी या ठिकाणी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केलं। या घटनेत मोशी येथील रेखा गणपत ओव्हाळ या महिला भाविकाचा मृत्यू झालाय, तर इतर 45 भाविक जखमी झाले। पुणे जिल्ह्यातील मोशी इथं घडलेल्या या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय।